सुप्रभात सगळ्यांना. तर काल होता आपला फलटण ते बरड हा टप्पा आणि मला बरं नव्हतं, तर त्यामुळे मी एक दिवसाचा कंप्लीट रेस्ट घेतला, कंप्लीट रेस्ट. आणि आज दुसरा दिवस आणि खूप बेटर वाटतं मी आत्ता तरी खूप बेटर आहे मी. त्यामुळे आज आपण परत नव्याने सुरुवात करत आहोत आपल्या व्लॉगसाठी एक दिवसाच्या रेस्टनंतर. तर आज आपल्याला जायचं आहे नातेपुतेला. नातेपुते बरड ते नातेपुते हा टप्पा आहे आणि उद्यापासून होणार आहे रिंगणांची सुरुवात. आजचा पण दिवस खूप सुंदर असणार आहे, बघूया चला. आणि तुम्ही इथे बघाल तर हा आमचा स्टे होता बरडमधला. हे असं घर आहे, सगळ्या घराच्या पुढे जी जागा आहे आणि इथे असं पाणी वगैरे आहे. वारकऱ्यांना अजून कशाची जाऊ शकतं, मस्त ते पाणी असं व्यवस्थित थोडीशी फ्लॅट स्पेस असावी, बेस्ट. सगळे आता फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करायची, आटपायचं आणि दिवसाची सुरुवात करायची. बाकीचे गेलेत, मी थोडा रेस्टच घेतला आज. आता मी मागून दिंडी गाठणार आहे. चलो. सकाळ सकाळ काळा चहा, ब्लॅक टी. आणि इथे माझे कपडे धुवायचे होते, त्यामुळे अशी जर जागा असेल ना तर कपडे धुण्यासाठी बेस्ट असतं. त्यामुळे मी जे काही माझे कपडे होते ते सगळे धुवून घेतले. तर कपडे पण धुवून झालेले आहेत. ऑल सेट फॉर द डे. आवडते मस्त छानपैकी आणि निघतो. आणि बघायला तर संपूर्ण दिंडी गेली आहे, आम्हीच फक्त आवरत थांबले. तर हे जे घर आहे, हे जे पुढे जो एरिया आहे, घरात पण राहतात सगळे, वरांड्यात पण राहतात. तर हा आमचा बरडचा दरवर्षीचा स्टे आहे. पाणी भरपूर असतं, सगळं व्यवस्थित असतं. आणि सगळं आवरल्यानंतर आम्ही पटापट पळत गेलो आमच्या दिंडीच्या दिशेने. पण तोपर्यंत आम्हाला समजले की माऊली हे सोलापूर जिल्ह्यात ऑलरेडी माऊलीने एंटर केलेलं आहे. आणि इथे ना दरवर्षी खूप असं सेलिब्रेशन होतं, सगळा सेटअप वगैरे केलेला असतो. आणि इथे आम्ही पोचलो तेव्हा काही मित्र भेटले, हे ओमसाई क्रिएशनवाले आहेत. आम्ही त्यांच्यासोबत थोडासा शूट केला एकत्र मिळून आणि त्यानंतर त्यांच्यासोबत बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. लास्ट इयर पण आम्ही भेटलेलो दोघं आणि ह्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला लास्ट इयर. तर ह्यावेळेस पण ते कदाचित काहीतरी विचार करतात. तिथं त्यानंतर आम्ही सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले छान आठवणींसाठी पुढे परत. आणि नंतर बघितलं तर सगळ्या दिंड्या ऑलमोस्ट पुढे गेलेल्या होत्या. आणि तुम्ही बघाल तर हे मस्त स्वागत केलं आहे ग्रामविकास व पंचायत विभाग यांनी. साताऱ्यामध्ये पण होतं आणि आता सोलापूरमध्ये पण आहे. तिथे काही व्हिडिओ काढत असताना मला काही फॉलोअर्स भेटले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले, त्यांना भेटली. आणि नंतर खूप भूक लागलेली. मी आता ना तिथे बेसन भाकरी खाल्ली, पण बाजूच्या दिंडीमध्ये मटकी चालू होती म्हणून मी त्यांना मटकी मागून घेतली, स्प्राउट सारखं खायला. आणि जेवण करून आम्ही परत दिंडीकडे निघालो आहे. जेव्हा आपल्याला अजून काही मित्र भेटले आपले, सगळ्यांसोबत बोलत बोलत मी पळाली दिंडीच्या दिशेने. खूपच लेट झालेलं, मी खूपच मागे राहिलेली. पळत 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 एकदम पोचली. आणि दिंडी जरा स्लो असते ना तेव्हा गाठू शकतो, नाहीतर खूप अवघड होतं. आणि फायनली मी पोचली दिंडीजवळ. दिंडी दिसताच खरं तर जीवाला. आणि आम्ही सगळे थांबलो विसाव्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आली. आणि इतका जोरदार पाऊस लागला. आणि सौरव आणि मी, आमच्या दोघांकडे रेनकोटही नव्हतं, छत्रीही नव्हती, ना खोळ होतं. तसंच आम्ही कसतरी काढलं. आणि भर पावसात दिंडी परत नम्राला लागली. आणि एवढा पाऊस असतानाही दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांचा परत विठू गजर सुरू झाला. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आणि दिंडी मार्गावरती असतानाच हरिपाठ सुरू झाला आणि संपला सुद्धा. आणि आम्ही पोचलो आमच्या स्टेच्या ठिकाणी. कसा होता आजचा दिवस सौरभ? खूप मस्त, एन्जॉय केला.
मजा केली. पावसात पण मजा आली. आणि हा आहे आमचा आजचा मुक्काम. ही शाळा, नातेपुतेतील ही शाळा. दरवर्षी आहे ना आम्ही हे त्या ह्या सगळ्या जागेवरती झोपायचो. असलं भारी वारं वगैरे लागायचं ना. पण आता आम्ही जाणार आहोत वरती रूममध्ये झोपायला. हां, रूम्स आहेत वरती शाळेच्या, त्या रूम्समध्ये आम्ही झोपणार. आणि तिथं उघड्यावरती झोपायला भारी मजा यायची एकदम. मस्त इथं हरिपाठ व्हायचा, भजन व्हायचं, इथेच थांबायचं, इथेच जेवायचं. पण पाऊस. खूप मजा. आणि आता जाऊन आईला शोधायचं आहे. आई पहिलं काम एक आईला शोधा. शाळा सुटली न्यायला येणार होता. आम्ही 2:30लाच पोचलो. 2:30ला मॅरेथॉन. वन मान मी एकटीच. मी नाही कोणावर आली, एकटीच आली. तू बोलली ना आपली दिंडी बरोबर जा, आली एकटी. हा आहे आमच्या पोरांचा छोटासा ग्रुप. अजून काही जण यायचे आहेत, पण वारीवरून आलो ना, दिंडी पोचली की सगळे असे मस्त एकत्र बसून जेवतात. आणि आज होता पाऊस, त्यामुळे आज सगळे लावणार होते टेंट झोपण्यासाठी. तर त्याचीच ही तयारी सुरू होती. काही लोक शाळेत राहणार होते आणि काही लोक या टेंटमध्ये. आणि आहे ना, मी खूप कमी वेळा टेंटमध्ये राहिली आहे, पण टेंटमध्ये राहण्याची मज्जाच खूप वेगळी आहे. म्हणजे एकदम वारीला आल्याचा फील येतो. एकदम सेफ असतं आणि खूप मस्तच. दिंडीवरून सगळ्या महिला चालू आल्यानंतर त्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सगळे अशा प्रकारे मदत करतात आणि सगळे एकत्रित जेवण बनवतात. जेवण आजचं खूप छान झालेलं. आम्ही अशी सगळी पंगत लावून बसलेलो. हे होतं आमचा आजचा मेन्यू. खूप उशीर झालेला म्हणून आज शॉर्टकट केला आहे, पण खूप छान होता. आणि सगळे खूप कंटाळलेले आणि सगळे वाट बघत होते जेवण आता लवकर झोपण्याचा. तर असा होता आमचा हा आजचा दिवस. भरडते नातेपुतेचा. आणि उद्या असणार आहे नातेपुते ते माळशिरस हा टप्पा, जेव्हा आपल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं असणार आहे. उद्या आहे पहिलं गोल्ड रिंगण. पहिलं आनंद आम्ही पण घेणार आहे. आणि खास जे कोणी येणार नाही त्यांना पण बघायला भेटेल. फॉलो करायला विसरू नका. एक्सप्लोर विथ किशोरी. तर उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल, कारण की पहिलं गोल्ड रिंगण आणि सगळे खूप एक्सायटेड असतात. बघूयात उद्याचा दिवस कसा जातो आहे. आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.